केंद्रातील एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण राज ठाकरे यांना न देण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं भाजपला खडेबोल सुनावले। भाजपमधील मैत्री जपणारी पिढी आता संपली आहे। गरज असली की उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं, याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिलेत असं मनसेनं म्हटलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचा रविवारी शपथविधी सोहळा संपन्न झाला। या सोहळ्याला देशभरातील गणमान्य नेत्यांनी हजेरी लावली, पण महाराष्ट्रातील महायुती सरकारला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। आता मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाजपला या मुद्द्यावरून खडेबोल सुनावले। महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते लोकसभा निवडणुकीत राबले होते। शपथविधीचं निमंत्रण मिळालं असतं तर निश्चितच आम्हाला आनंद झाला असता, पण हे लोक आपल्याच लोकांना निमंत्रण देण्यास विसरतात। मैत्री जपणारी पिढी आता भाजपमध्ये राहिलेली नाही। गरज असली की उंबरठे झिजवायचे आणि काम झाल्यावर दार लावायचं, त्याचे परिणाम त्यांनी लोकसभा निवडणुकीत पाहिले आहेत असं प्रकाश महाजन यांनी म्हटलंय। मनसे हा एनडीएचा घटक पक्ष नाही, आमचा केवळ नरेंद्र मोदी यांना पाठिंबा होता, त्यामुळे त्यांच्या दिल्लीतील समन्वय बैठकीला बोलावणं आम्हाला अपेक्षित नाही। पण एनडीए सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं मनसेला निमंत्रण का देण्यात आलं नाही हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळत नाही। आता मनसेला शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण होतं की नाही हे स्वतः राज ठाकरे किंवा देवेंद्र फडणवीस हे दोघंच सांगू शकतात असंही प्रकाश महाजन यांनी यावेळी म्हणाले। राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा केली होती। त्यानंतर त्यांनी नारायण राणे, श्रीकांत शिंदे, मुरली मोहोळ यांसाठी सभाही घेतल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या सभेच्या व्यासपीठावरही राज ठाकरे दिसून आले होते। या सभेत राज ठाकरे यांना प्रोटोकॉल डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर भाषण करून देण्यात आलं होतं। या सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर प्रचंड स्तुतिसुमनं उधळली होती।